आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतमधला लुटीचा इतिहास। तब्बल महाराजांनी सुरतमध्ये एकूण 4 दिवस लूट केली आणि जी दहशत सुरतमध्ये महाराजांबद्दल झाली तिचा वर्षानुवर्ष सुरतकर कधी विसरले नाही। जर की तुम्हाला अजून महाराजांचा इतिहास पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर आपण चालू करूया सुरतमधल्या लुटीचा इतिहास। परंतु हे सैन्य एकत्र करण्याचा व सुरत शहरावर हल्ला करण्याचा आहे। सुरत शहरावर हल्ला करून लुटण्याचा होता। महाराजांना हे ठाऊक होतं की हिंदुस्थानामधली काही अमीर शहर होती, त्यामध्ये सुरत शहराचं नाव होतं। देशोदेशांचे व्यापारी या शहरात येऊन हिंदुस्थानाशी व्यापार करीत असत। महाराजांच्या पदरी बहरजी नाईक हा नावाचा एक अतिशय हुशार मनुष्य होता। त्यास हेराचे काम सांगितले होते। त्यांनी सुरत शहरची टहळणी करून व तिथला बंदोबस्त वगैरे कसा काय आहे ते नीट बारकाईने पाहून येऊन महाराजांस सांगितले की यावेळी सुरतवर हल्ला करून व तिथली अगणित द्रव्य मिळवण्यासारखे आहेत। हिऱ्याने माहिती दिल्यावर महाराजांनी पूर्वच प्रकारे सेनेची तयार करून त्या शहरावर स्वतः आपण मोहीम करण्याचे मनात आले। कारण त्यांनी यापूर्वी अनेक वेळा पाहिले होते की कोणातरी सरदारास सांगितलेली मोहीम हवे तसा उपयोग होत नाही। या विचाराप्रमाणे ते 10,000 निवड मावळे बरोबर घेऊन या स्वारीस निघाले। आनंदजी पण, दत्ताजी पण, मनसिंह मोरे व रूपाजी भोसले असे अनेक सरदार त्यांच्या हाती होते। महाराजांनी एवढ्या लोकांशी त्यांनी कोकणातून नीट सुरतची वाट धरली। परंतु आपण सुरतवर हल्ला करवायला जातोय असा संशय मुघलांस येऊ नये म्हणून त्यांनी असा बहाणा केला की आपण नाशिक तीर्थात जाऊन तिथून पुढे मोरपंताने नुकताच घेतलेल्या किल्ल्याची पाहणी करवायला चाललो आहोत। हा खोटा बहाणा करून ते उत्तरेकडे कूच करून गेले व मोठमोठ्या मजला करून अचानक सुरतपाशी जाऊन दाखल झाले। सुरत पासून 18 मैलीवर गणदेवी म्हणून एक गाव आहे, तिथपर्यंत महाराज येऊन पोचले असून ते शहर लुटवायस येत आहेत अशी वार्ता शहरात येऊन पोचतात तिथले सगळे लोक आदगी घाबरून गेले आणि आपली बायको मुलांना तापी नदीच्या पेल तरी पळून जात लागले। त्यांच्यापैकी काही श्रीमंत लोक किल्लेदारास लाच देऊन किल्ल्याच्या आश्रयात जाऊन राहिले। महाराज 5 मैलांच्या टप्प्यात आले तेव्हा शहराचा मुघल सुभेदार इनायत खान त्यांनी त्यांच्याकडे एक माणूस खंड्याचे बोलणे करण्यास पाठवला। असा बुद्धीने हा भ्याट सुभेदार किल्ल्यावर जाऊन राहिला। शहराचे रक्षण करण्याचा त्यांनी काहीच उपाय योजला नाही। महाराज 6 जानेवारी 1664 रोजी सुरत जवळ येऊन वेशेच्या बाहेरच्या बागेत उतरले। आदल्या रात्री त्यांनी 2 जासूस पात्र देऊन शहरात पाठवले। त्यात त्यांनी असे लिहिले होते की शहराच्या सुभेदाराने बहरजी भोरा व हाजी कासम अशा 3 अतिधनाढ्य सावकारांनी आपल्याकडे येऊन शहराचा खंड ठरवावा, नाही तर आपण सगळे शहर जाऊन पोळून उद्ध्वस्त करू। पण ह्या पात्राचा काहीच जवाब आला नाही। तेव्हा महाराजांचे घोडस्वार शहरात घुसले। असे सांगितले की सुरत जवळ आल्यावर त्यांनी असे जाहीर केले होते की शहरातील कोणत्याही व्यापारास उपद्रव करण्याचा आपला इरादा नाही। तर औरंगजेबने आपल्या राज्यावर स्वारी करून आपली बरीच खराबी केली व आपले काही संबंधित जण मारले। महाराजांचे लोक आज शिरू लागले तेव्हा किल्ल्यावरच्या लोकांनी त्यांच्यावर तोफेचा भंडेमार चालवला, पण त्यांची त्यांनी मुळीच पर्वा केली नाही। त्यात लोकांनी किल्ल्यावरून खाली उतरून आपल्या लुटीचा कामास व्यत्यय आणू नये म्हणून त्यांनी किल्ल्यावर मोर्चा लावून किल्ल्यावरचा खालून बंदुके वगैरे सोडत राहून त्यास अडकवून ठेवण्यासाठी आपले काही लोक ठेवून दिले। तो किल्ला मोठा बळकट होता, तो सर करण्यासारखा नव्हता। किल्ल्यावरून तोफा सुटत, त्यामुळे महाराजांच्या लोकांची फारशी खराबी झाली नाही। त्यांच्यामुळे शहरातल्या घरदारांची मात्र पुष्कळ नुकसानी झाली। आज शिरून सावकारांचे वाडे काबीज करून महाराजांनी 4 दिवस शहर सावकाश लुटले। जे श्रीमंत लोक आपली लपवून ठेवलेली संपत्ती दाखविनात त्यास मृत्यूची भीती घालून त्यांच्यापासून ती हिरकून घेतली। या धामधुमीत महाराजांच्या ताडक्यात एक यहुदी सापडला। तो कॉन्स्टंटिनोपलचा व्यापारी असून याने औरंगजेब विकण्याकरता
अतिमोलाची जहागिरी आणली होती. महाराजांस हे वर्तमान लागून त्यांनी त्यास आपल्याकडे आणवले व जहागिरी कुठे ठेवले आहे तो काही केला कबूल होईना आणून देव्यास सांगितले. तेव्हा त्याला खाली पडून त्याच्या मानेवर 3 वेळा तलवार ठेवली व ठार मारण्याची त्यास भीती घातली. परंतु तो यहुदी व्यापारी बिलकुल डगमगला नाही. त्याला आपल्या जीवापेक्षा द्रव्य प्यारी वाटले. दुसरा एक व्यापारी 40 बैलांवर कापड लादून आग्याकडून सुरतेस आला होता. त्याला पकडून आणून त्याच्याकडून नगदी नाणी मागू लागले. तो म्हणाला, माझ्याकडे हे कपडे आहे, हे अजून मी मुळीच विकले नाहीये, हे घेऊन मला सोडा. पण त्याचे हे म्हणणे महाराजांस खरे न वाटता त्याचा उजवा हात छाटला. त्याचे कपडे महाराजांच्या लोकांनी जाळून टाकले, कारण असली अडगर बरोबर सोयीचे नव्हते. सोने रुपये व जहागिरी जेवढे सापडले तेवढेच लुटत असत. 10 लोकांच्या वखरीजवळ व सांगितलेले भरजी भोरा यांचा वाडा होता. या व्यापाऱ्यांची अपर संपत्ती होती, असा सर्वात लोकीच होता. त्याचा वाडा महाराजांचे लोक एक संबंध अहोरात लुटत होते. तिथून त्यांनी 18 शेर मोठे मोती, हिरेपाची माणिक वगैरे पुष्कळ जहागिरी व अगणित द्रव्य लुटून नेले असे म्हणतात. तसेच इंग्रजांच्या वखारीपाशी व सांगितलेल्या हाजी सय्यद बेग यांचा वाडा व मोठमोठ्या वखारी होत्या. त्यांच्या वाड्यात शिरून त्यांनी पुष्कळ द्रव्य मिळवले. ही या वाड्याची लूट चाललेली असता इंग्रजांच्या वखारीच्या लागताच असलेल्या दुसऱ्या एका व्यापाऱ्याचा वाडा लुटून त्यास आग लावून देण्याचा बेतात महाराजांचे लोक होते. या त्यांच्या कृतीमुळे आपल्या वखारीला धोका आहे असे पाहून इंग्रज वखारवाल्याचे काही लोक त्यास प्रतिबंधन करवायस बाहेर पडले. त्याची व महाराजांच्या लोकांची काही वेळ चकमक होऊन ते तिथून निघून गेले. सय्यद बेग त्यावेळी आपला वाडा सोडून किल्ल्यावर जीव घेऊन पळाला होता. त्याच्या वाड्याच्या रक्षणार्थ इंग्रजांनी आपले काही लोक ठेवून दिले, त्यामुळे त्याच्या राहिलेली संपत्ती बचाव झाली असे म्हणतात. सुरत येथील इंग्रजांच्या वाखारवाल्याच्या मुख्य सर ऑफझेंडन त्यांनी शिवाजी महाराज सुरत शहर लुटवायस येत आहेत असे ऐकतात आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्याची ती सोडून पळून जायची नाही. जहाजावरचे खालसे वगैरे मिळून एकदर 150 युरोपियन व 60 देशी शिपाई त्यास बंदुके वगैरे देऊन सज्ज केले आणि तारवावरच्या तोफा आणून त्यास आपल्या रोखून ठेवल्या. त्या अशा की मराठे वखारीवर हल्ला करवायस आले तर त्यांना तोफेचा भंडी मारामुळे पुढे येता येऊ नये. येण्यापूर्वी चोहीकडे फिरून असे जाहीर केले होते की मराठ्यांशी टक्कर देण्याची आपली तयारी आहे आणि त्यांचा वाडा लुटण्यास लोकांत हरकत केली. असे पाहून महाराजांस राग आला आणि त्यांनी ऑफझेंडस सांगून पाठवले की तुमच्याकडे 3 लाख रुपये पाठवून घ्या, अगर सय्यद बेगचा वाडा आम्हास लुटू द्या. दोह तरी एकही गोष्टी न कराल तर मी स्वतः तुमच्यावर चालून घेऊन तुमच्या 19 माणसा कत्ल करेल. हा त्यांचा निरोपास त्याने असा जवाब पाठवला की यातली कोणतीही गोष्ट करवायस आम्ही तयार नाहीये. तुम्ही आमच्यावर वाटेल तेव्हा चालून या. या त्यांच्या ढिटाईच्या जवाबावरून इंग्रज शासन करवायस महाराज चुकले नसते. परंतु त्यांना माहिती होते की त्यांच्याशी भांडण्याच्या नादात लागून आपले लोक खराब केल्यासारखे त्यांच्याकडून आपल्या लुटीस काही फारशी भर पडणार नाही. शिवाय मुघलांची फौज तिथे येऊन मिळलेली मुबलक लूट सुरक्षापणे आपल्या मुलकात होईल. चला तर लवकरच भेटूया महाराजांच्या सुरत मोहीमच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तसं आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या.